श्री स्वामी समर्थ. नमस्कार फ्रेंड्स, सोनल चित्रकथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओ केला होता स्वामी सप्ताहाचा जोशी सरांकडे. त्याच्यामध्ये आपण समीर सरांशी त्यावेळेला इंटरॅक्ट केलं होतं, त्यांच्याशी आपण बोललो होतो. तर बोलताना असं झालं होतं की ते मला म्हणाले होते की सध्या मी मुलीच्या शोधात आहे आणि मला लग्न करायचं आहे. तर आजचं इंटरव्ह्यू आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजेच काय की ज्या लग्न करण्यासाठी इच्छुक मुली आहेत त्यांच्यापर्यंत ह्यांचं माहिती जाईल आणि त्यांनाही मदत होईल की आपल्याला स्थळ निवडण्यासाठी. ठीक आहे, सो आपण समीर सरांशी गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव समीर मुरलीधर भिंगाडे आहे. अच्छा, आपण कुठे राहताय सर? सध्या मी प्रभादेवीला राहतो आहे. अच्छा. ॲक्च्युली मी आहे लालबागचा, डिग्री डेव्हलपमेंटला असल्यामुळे सध्या मी प्रभादेवीला रेंटवर राहत आहे. बरं, अच्छा. बरं सर, आपण कुठे काम करता? मी काम करतो आहे थायसन ग्रुप एलिव्हेटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह. तेही मी पुण्याला काम करतो आहे. अच्छा. मीन्स मंडे टू फ्रायडे मी पुण्याला असतो. फ्रायडेला मी रिटर्न मुंबईला येतो आणि फ्रायडे टू संडेपर्यंत मी मुंबईला असतो ॲक्च्युली. अच्छा, बरं. मला सांगा, तुम्हाला भावंड किती आहेत? आम्ही टोटल 3 भावंड, 2 बहिणी आणि मी एकुलता एक. अच्छा. दोन्ही बहिणी लग्न झालेले आहेत. अच्छा. आणि मला सांगा, तुमचं जन्मतारीख काय आहे? माझी जन्मतारीख 28 जून 1987 आहे. म्हणजे तुमचं वय? 36. अच्छा. तुमचं हे काय आहे, गोत्र काय आहे सर? आमचं गोत्र आहे कश्यप. अच्छा. सर, तुम्ही तुमचं गाव कुठे? गाव मूळचं तुम्ही कुठचे आहात? ॲक्च्युली मी मूळचा कोल्हापूरचा. माझं गाव आहे गारिवडे. अच्छा. तुमचं गावी काय घर वगैरे आहे? अच्छा अच्छा, गावी घर आहे तुमचं? घर आहे आमचं. बरं. तुमची उंची किती आहे सर? माझी उंची आहे 5 फूट 7 इंच. अच्छा, ओके. आता आपण ज्या मुलींपर्यंत हा व्हिडिओ नेतोय, ज्यांना पण इच्छा आहे लग्न करायची तुमच्याशी, ठीक आहे, तर मग त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. आपण तुमचा मोबाईल नंबर तर घेऊच, पण त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही त्यांची पत्रिका बघणार का? म्हणजे पत्रिका सध्या तरी पत्रिका बघणार. म्हणजे पत्रिका बघून तुम्ही लग्न करणार. ओके, ठीक आहे. अच्छा. सर, तुमची कास्ट कोणती आहे? माझी कास्ट आहे वैश्यवाणी. अच्छा. तर तुम्हाला वैश्यवाणी कास्टमधली मुलगी हवी आहे की दुसरी कोणीही चालू शकतं? सध्या तरी मी वैश्यवाणी कास्टमधलीच पाहतो आहे. अच्छा. आणि जर दुसरी कास्ट असेल तर त्याचा विचार केला जाईल. अच्छा, ठीक आहे. सो समीर सर, तुम्हाला आता ज्या मुलीची अपेक्षा आहे, जे स्थळ तुम्हाला हवं आहे, ते तुम्हाला कोणत्या भागातली मुलगी हवी आहे? ती कोल्हापूर आणि कोकण विभागातील असेल तर चालेल. बरं. आता तुम्हाला मुलीकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे काय वाटतं की मला येणारी मुलगी लग्नासाठी कशी असावी? सध्या मुलीकडनं अपेक्षा म्हणजे ती ग्रॅज्युएट असावी आणि तिची हाईट 5 फूट ते 5'2" असेल तरी चालेल. आणि नोकरी करणारी असेल तरी चालेल, असं काय नाही. अच्छा. आणि मिळून मिसळून राहणारी असावी मुलगी, हसत खेळत राहणारी. बरं. तिचे प्रॉब्लेम्स ते माझे प्रॉब्लेम्स आणि माझे प्रॉब्लेम्स ते तिचे, एकमेकांना समजून घेणारीच असावी, हीच अपेक्षा आहे, बाकी काय. अच्छा. सर, सध्या तुम्ही पुण्याला राहताय, पण सर मुलगी मुंबईची भेटली तर तुम्ही काय करणार? सध्या मी पुण्याला राहतो आहे. जर मुंबईची मुलगी असेल तर मी मुंबईला येण्याचा प्रयत्न करेल. अच्छा. मुंबईला बघण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तुम्ही जॉबसाठी मुंबईसाठी प्रयत्न करणार आहात. बरं. अजून तुम्हाला काही सर सांगायचं आहे तुमच्याबद्दल? माझ्याबद्दल म्हणजे तुमचे हॉबी काय आहे? म्हणजे तुम्हाला छंद कोणते छंद तुमच्या आवडीचे आहेत? छंद म्हणजे मला फक्त मूवीज बघायला आवडतात आणि मला शॉपिंग करायला आवडते. हाच माझा छंद आहे. अच्छा. बरं, तुम्ही आता बोललात की तुम्ही तुमचा नंबर देणार आहात, फोन नंबर. तर आता आपल्याला जे पण कॉन्टॅक्ट करतील, जे इच्छुक आहेत तुमचं आता हे ऐकल्यावरती, तर मग त्यांच्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. तर तुम्ही तो नंबर शेअर करणार का आता? हां, मी नंबर शेअर करू शकतो. नंबर आहे 9029 428 907. ओके.
सो आता सरांनी जो नंबर शेअर केला आहे, ठीक आहे, तर तो आपल्या खालती स्क्रीनवर नंबर येणार. ज्यांना कोणी सरांचं स्थळ योग्य वाटतं आहे त्यांनी काय करा की जो स्क्रीनच्या खाली जो नंबर येणार आहे त्या नंबरला नोट करा आणि त्यांना त्या नंबरला नोट केल्यावरती तुम्हाला त्या नंबरवर कॉल करायची वेळ आहे. सर किती वाजता कॉल केला तर संध्याकाळी 4 ते 8च्या दरम्यान कॉल करू इच्छितो. ओके, 4 ते 8च्या दरम्यान तुम्ही कॉल करा म्हणजे तुम्हाला बोलता येईल, कारण की ते पण ऑफ जॉबला असतात. सो त्या वेळेत त्यांना बोलता येईल. तर मग सर तुम्हाला अजून तुमच्याबद्दल काही सांगायचं आहे का? म्हणजे तुमची सॅलरी आणि तुम्ही कुठे राहता, म्हणजे तुम्ही आता जिथे राहता ते तुमचं परमनंट नाही आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे, तर तुम्ही कुठे राहता ते तुम्हाला सांगायचं आहे का? मी ॲक्च्युली लालबागचा आहे. लालबाग मार्केटमध्ये माझं घर आहे. ते रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे आणि प्लस माझं दुकानही आहे वरईमध्ये BTD तेही रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे. आणि सध्या मी जॉब करत आहे थायसन ग्रुप एलिव्हेटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून गेल्या 3 वर्षापासून. आणि सर तुमची सॅलरी? माझी सॅलरी आहे 60,000. ओके, व्हेरी नाईस. ठीक आहे, बस संपलं. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे? मी माझी माहिती दिलेली आहे. जे कोणी इंटरेस्टेड असतील ते त्या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. थँक्यू समीर सर. थँक्यू मॅम. सो फ्रेंड्स, वेळ आली आहे आता निरोप घेण्याची. समीर सरांशी आपण आज इंटरॅक्ट केलं, बोललो आणि माझी अशी इच्छा होती की समीर सरांची माहिती आपण पोचवावी, म्हणजे जे योग्य स्थळ आहे त्यालाही समीर सरांचं एक स्थळ येईल आणि मग आपण छानपैकी सरांच्या लग्नाला जाऊया आणि मग तिथे व्हिडिओ करूया. तर मग सोनल चित्रकथेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, मज्जा करा. बाय, टेक केअर.